उदात्त हेतूने कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे काही सरांनी विषयामध्ये मांडणी केलेली आहे ते म्हणजे भारतातील जे काही नद्या आहेत त्याविषयी त्यांची जलनीती खूप व्यापक होती. म्हणजे पाण्याला आपण जीवन समजतो आणि ते जीवन आपल्या विशिष्ट कालावधीपर्यंत राहताना निघून जातं. तर हे नदी जे आहे ते दुःखाश्रू न होता ते समग्र जीवनाचा एक पाया बनावा यासाठी मग ते महानदीवरील हिराकुंड डॅम असेल, दामोदर नदीवरील दामोदर व्हॅली त्यांनी तयार केली असेल, याविषयी जगभरातले जे काही प्रयोग आहेत त्याचा अभ्यास करून भारतामध्ये त्या ठिकाणी त्याची पायाभरणी केली. ते या लेखातून आपल्याला हा विषय समजला. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्यांना आपण म्हणतो नॉलेज सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणजे ज्ञानाचे जे काही प्रतीक आहेत ते प्रतीक आपण विनाकारण असंच म्हणत नाही, कारण त्यांनी खूप अभ्यास केला. 18 तासापेक्षा जास्त अभ्यास केलेला आहे आणि त्या संदर्भाने सरांनी ग्रंथांचा अनेक पद्धतीने उल्लेख केलेला आहे की जगभरामध्ये कुठे कुठे ते प्रवासाला गेले त्या ठिकाणी त्यांनी चांगले चांगले जे ग्रंथ आहेत ते हस्तगत केले. वेळ प्रसंगी भौतिक गोष्टीवर कमी खर्च झाला तरी चालेल, पण ज्ञानामध्ये आपण कुठे कमी राहू नये याविषयी त्यांनी काळजी घेतली, म्हणून ते सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. तर त्यासाठी आपल्याला एक आज संदेश घ्यायचा आहे की आपली जर गुणवत्ता, आपली जर किंमत वाढवायची असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. म्हणजे आपण अभ्यासावर नेहमीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. म्हणजे आपण क्रमिक पुस्तकं वाचून काहीतरी मार्क मिळवलं म्हणजे का आपण आपलं टार्गेट संपलं असं नाही, तर याहीपेक्षा पलीकडे जाऊन अवांतर वाचन करावं. चांगले चांगले जे भारतीय ग्रंथ आहेत ज्याच्यामुळे आपल्याला भारतीय संस्कृती, भारतातील जनमानस, त्याचे लोककथा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला लक्षात येतील. तर आजच्या दिवशी हा आपण संकल्प करूया की आपण सुद्धा चांगले विद्यार्थी घडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तासन तास बसून आपण ग्रंथाचे वाचन करू, जेणेकरून आपली बौद्धिक उंची वाढेल.